अजून आरोपी अटक नाही. कोणाची? ते 2.5 कोटीची जी सुपारी होती त्याच्याबद्दल आपण बोलताय. अजून त्यांची नार्कोटिक्स करा वगैरे सगळं चालू आहे, पण आरोपी अटकेत नाहीये. आरोप अटकत नाही, तिघ अटकेत नाही, तिघ धरले. जो ह्याच्या पाठचा जो सूत्रधार ते धान्य आहे दुसरं कोण आहे? तुम्ही नाव घ्या ना तिकडून, मी काचकून सांगतो इकडून. माणसाचं कसं असतं बघा काय म्हणतात ना ते राजकारण लोक नाही का बाण हातात पाडले जाडून, जे खरं आहे तेच बोलणार. इथून माझं मी त्याचं नाव घेतलं का? इथून मागचं म्हणतो, इथून माझं मी त्याचं नाव घेतलं नाही. मी फुकट रोष कोणावर व्यक्त करत नाही, मी कोणाला मोगम कधीच बदनाम करत नाही. आपली चलती म्हणून काही बोलायचं या भूमिकेत भैया मी कधीच जात आणि आयुष्यात जाणार सुद्धा नाही. पण ज्यावेळेस आम्हाला हे सगळं कळालं डिटेल मध्ये, तो 12 वाजता त्या आरोपीला बोलतो रात्री, आणि मग हे सत्य आहे. त्याचं नाव घ्यायला का भ्यायचं? तू कोण लागून गेला तुला भ्यायला? तो कोण लागून गेला? तुला भ्यात देत नसतो मी. त्या दिवशी एसपी साहेबांना सांगितलं होतं, अशी गोष्ट घातपाताची आम्हाला कळाली, असे लोक आहेत बघा. आणि आज नाही बोलत मी, त्या दिवशी पत्रकार बांधवाच्या साक्षीने सांगितलं होतं. कारण मी फक्त ह्या पत्रकार बांधवाला कधी खोटं बोलत नाही. मी यांच्या पुढे जे मोकळं आहे ते खरं सगळं सांगून देतो. त्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही आरोपी धरलेत, उद्या सकाळी सोडून द्या. न्यायदेवता सोडीन, पोलीस सोडा, सरकार सोडा. माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेलं धन्या मुंडेंनीच माझी सुपारी दिली. कारण तिथं बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले 100 लोक जे प्रतिष्ठित येते बसलेले होते, त्यांच्या समोर एकमेव झालेलं की धन्याने त्यांना 2.5 कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली. त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे. मी महाबोधन आता तुम्ही करा नका करू, आम्ही आमचं खंडे आहे.